राधे राधे. आजच्या नक्षत्रांचा चौथा भाग मी घेते आहे. पण त्याच्या आधी थोडी एक्स्ट्रा माहिती. माझ्या आईने जेव्हा ॲक्युप्रेशर शिकवलं ती 40 वर्षापूर्वी, तेव्हा एवढं काही मी मनावर घेतलं नाही. पण आता सतत त्याचा जेव्हा मी उपयोग करते तेव्हा सतत आईची आठवण येते. आणि असं वाटतं खरंच आया वगैरे जे सांगतात मुलांना, त्याच्याकडे आपण लहान असताना दुर्लक्ष करतो, तरुण असताना त्याहून दुर्लक्ष करतो. पण असं करता कामा नये. आता सुचतंय माझं वय झाल्यावर. पण तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते की मला आता हे गणपतीच्या दिवसात थोडं जास्त कमी खाल्लं जातं, तर मला असं वर वर जेवण येत होतं. अनइझी वाटत होतं. असं होतं ना आपल्याला जास्त झाल्यासारखं आणि ॲसिडिटी झाल्यासारखं. म्हटलं काय करावं. मग मला लगेच आठवलं की ॲक्युप्रेशर करावं, कारण ते झेलुसिल वगैरे गोळ्या सारख्या घेणं पण चांगलं नाही असं सगळीकडे येत आहे. मग म्हणून काय केलं मी तुम्हाला दाखवते. आता हे हे बघा, हा जो पॉईंट असतो ना, हा बघा, हा त्याच्यावरचं इथे घ्यायचं साधारण 4 बोटं आणि इथे दाबायचं. आपला जर ॲसिडिटी असेल ना, तर तो भाग दुखतो. आणि दोन्ही हाताला मी केलं. तुम्हाला खरोखरी सांगते 10 मिनिटात मी नॉर्मल झाले. तुम्ही कधीतरी म्हणजे असे प्रयोग नक्की करा. खूप फायदा होतो. रात्री कित्येक वेळा तुम्हाला जर का झोप येत नसेल, तुम्हाला चैन पडत नसेल, आता काय करावं, तर ह्या इथे दोन्ही हाताला प्रेस केलंत नाही 2-4 मिनटं, छान झोप येते. मध्ये स्वप्न बिप्न पडत नाहीत, काय वाईट स्वप्न तर नाहीच पडत, चांगली पडतात आणि झोप चांगली लागते. तर हे मी तुम्हाला का सांगते की तुम्हाला पण जरा ॲसिडिटी झाली असेल तर पटकन जाऊन गोळ्या घेण्यापेक्षा हे करून बघा. नॅचरल आहे, याचे साईड इफेक्ट्स काही नाही. तर मला फार वाटतं की हे असं आपण करूया. परवा ना मी अजून एक व्हिडिओ बघितला आहे त्याचं पण. आणि मला म्हणजे मी तुम्हाला काय सांगते की ज्याने आपल्याला काही नुकसान होणार नाही, ज्याने आपल्याला फायदा होणार असेल तर करून बघायला काय हरकत आहे. हा माझा स्वभाव आहे. म्हणून मी तुम्हाला पण हे सगळं शेअर का करते की ज्यांनी मी मेक शुअर करते की मला नुकसान होणार नाही, म्हणजे समोर ज्यांना मी शेअर करते त्यांना नुकसान होणार नाही. आणि त्यातून प्रत्येक गोष्ट माझी पटावी, प्रत्येक गोष्ट तुम्ही माझी घ्यावी असं काही नाही. पण माझं मी तुम्हाला शेअर करत असते, त्यातलं पटलं तर तुम्हाला फायदा झाला तर नक्कीच घ्या. तसंच मी अजून एक म्हटलं, मी एक नवीनच पद्धत परवा वाचली. मला इतका आनंद झाला आणि शॉक बसलो, अरे आपण ह्या सगळ्याला दुर्लक्ष कसं करतो. तर त्याचं मी मागवलं आहे सगळं. मी जरा त्याचा अभ्यास करीन आणि तुमच्यापर्यंत नक्की पोचवीन. आपल्या आयुष्यातली रोजची 15 मिनटं स्वतःला दिलीच पाहिजे. त्याने आपण आनंदी राहिलो, आपण स्वस्थ राहिलो, तर मग आपण दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो आणि आपण पॉझिटिव्ह एनर्जी घरात पसरवू शकतो. ह्याच्यावर तरी माझा 100% विश्वास आहे. म्हणून ते मी लवकरच जरा अभ्यास करून तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवीन. जमलं तर ते घ्या. फार छान आहे हो, अगदी म्हणजे आय वॉज शॉक. मी म्हटलं आपण हे सगळं ना असं दुर्लक्षित करतो की हे काय असं थोडी असतं. पण करून बघायला काय हरकत आहे. आज जर का केल्याने बरं वाटणार असेल तर काय हरकत आहे. तर त्याचा मी थोडा अभ्यास करीन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवीन. चला आता आपण नक्षत्रांकडे वळूया. आता सिंह राशीमधलं आता पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी राहिलेली आहे. तर पूर्वा फाल्गुनीचा देव असतो शुक्र, म्हणजे हे शुक्र असतो आणि देव असतो भग. कळलं की नाही. ह्यांचा सिम्बॉल असतो ना, ते समुद्रावर ते असे असं बांधलेलं असतं बघा, 2 दोऱ्या, आणि तो झुलासारखा आपण त्यात झोपायचं असतं. हां, तो सिम्बॉल असतो. मग त्याच्यावरच कळेल तुम्हाला की हे लोक अशा आराम असतात, विलासी असतात. त्यांना असं आनंद आराम सगळं आवडतं. थोडेसे आळशी पण असतात. कळलं की नाही. पण प्रेमळ असतात. त्यांना म्हणजे समाजात खूप मान असतं. ते दिसायला पण एकदम छान असतात. आणि शेवटी शुक्र असल्यामुळे, शुक्र हा दानवांचा जरी असला तरी तो गुरुच असल्यामुळे हे लोकांना मदत करणं, लोकांना सहाय्य करणं, हे सगळं त्यांना
खूप आवडतं. आणि ह्यांचा हे असतो, पक्षी असतो, फिमेल ईगल असतो, कळलं की नाही, गरुड. आणखीन प्राणी असतो उंदीर, कळलं की नाही. आणि ह्यांचं झाड असतं अशोकाचं झाड. तर तुम्हाला जर का पूर्व फाल्गुनी नक्षत्रात असाल आणि तुम्हाला जर ते ॲक्टिवेट करायचं असेल तर अशोकाचं झाड जवळ गार्डन असेल तर लावू शकता, किंवा त्याचं पान जवळ ठेवू शकता, किंवा इगलचा फोटो जवळ ठेवा. ॲक्टिवेट जर होणार असेल याने तर काय हरकत आहे, होय की नाही. आता आपण जाऊया पुढचं आहे उत्तरा फाल्गुनी. त्याचे पण सूर्य असतो त्यांचा. आणखीन यांचे ना पलंगाचे 4 पाय, पलंगाचे 4 पाय हे त्यांचं सिम्बॉल असतं, म्हणजेच बॅलन्स. बायको आणि आईमध्ये बॅलन्स. कंपनी, आणखीन कंपनीच्या स्टाफमध्ये तुम्ही मॅनेजर असाल तर तुम्ही बरोबर समतोल राखू शकता. प्रत्येक गोष्टीचा समतोल राखतात, कारण त्यांचं जसे 4 पाय खंबीरपणे कॉटला असतात, खाटेला असतात, त्यामुळे आपण पडायची भीती नसते. त्यामुळे हे त्यांचं सिम्बॉल आहे, कळलं की नाही. ह्यांचा प्राणी आहे सांड. सांड म्हणजे ते ताकदवर असतात आणि सहसा दुसऱ्यांचं ऐकत नाहीत. स्वतःच्या ह्याच्यावर खूप त्यांचं म्हणजे खात्री असते स्वतःच्या शक्तीवर. आणि मोर असल्यामुळे जसं मोर पिसारा फुलवतो, म्हणजे जरा मी किती सुंदर आहे दाखवायचं, मी किती छान आहे असं दाखवायची त्यांना आवड असते, कळलं की नाही. आणि ना काही ठिकाणी म्हणजे असं म्हणतात की ह्यांचा लकी नंबर 1 आहे. उत्तरा फाल्गुनीचा लकी नंबर 1 आहे. 1 आहे म्हणजे काय करायचं, तुमची गाडी असेल, तुम्ही घर घेणार असाल आणि काही असेल, जमीन घेणार असाल, काय असेल, त्याचा नंबर 1 जर का त्यात असेल, किंवा 1 तारखेला, किंवा 1 काही असलं तर तुम्हाला त्याचा फायदा होतो असं म्हटलेलं आहे. तर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच करा. रंग निळा असतो इकडे. हे आध्यात्मिक ह्याच्यात खूप असतात, कळलं की नाही. आणि बस एवढंच. त्यांचं तर छान आहे सगळं. उत्तरा फाल्गुनीचे लोक खूप दिसायला छान असतात. आणखीन बाकीचं सगळं मी सांगितलंच आहे. आता कन्या रास चालू होते. आता सिंहरास संपली. सिंहराशी तर उत्तरा फाल्गुनी कन्यामध्ये येतं. आणि दुसरं असतं हस्त नक्षत्र. हस्त नक्षत्राची देवता असते चंद्र, आणि देवता सूर्य. यांना आतडी, थायरॉईड हे त्यांचं मुख्य असल्यामुळे ते कसं चांगलं राहील याची काळजी घ्यायची, कारण थोडीफार आजार जर झाली तर ह्यातच होऊ शकतात, कळलं की नाही. आणि भाग्यवान असतात, कारण त्यांचा सिम्बॉल पंजा असतो. पंजा म्हणजे हात, हात म्हणजे भाग्य, हात म्हणजे ताकद, कळलं की नाही. ते आपल्या, आणि हे लोक ना त्यामुळे हात असल्यामुळे ते आर्टिस्ट असतात. म्हणजे मूर्ती काढू शकतील किंवा पेंटर असतात, कारण हाताचं सिम्बॉल असल्यामुळे ते लोक आर्टिस्ट असतात, जादूगार असतात, ज्योतिषी असू शकतात, कळलं की नाही. किंवा कवी असू शकतात, एखादा विनोदी कलाकार असू शकतो, कळलं की नाही. यांची हे कोणी प्राणी असतो म्हैस, कळलं की नाही. आणखीन पक्षी असतो बाज, म्हणजे म्हशीसारखी त्यांना ताकद असते, आणि बाजसारखं तीक्ष्ण त्यांचं लक्ष त्या ध्येयावर असतं. ते असे हटत नाही तिकडे तिकडे. आणि रिठ्याचं झाड त्यांचं मेन असतं. रिठा हे त्यांचं सिम्बॉल. तर तुम्ही काही ठेवू शकता, वाघचा फोटो ठेवू शकता, किंवा म्हशीला म्हणजे म्हशीची सेवा असं म्हणतात. यांचा लकी नंबर 2 असतो. म्हणजेच ह्यांनी जमता गाडी घेतली, यांनी जमता घर घेतलं, जमीन घेतलं, आणि काही घेतलं किंवा काही असलं, ते 2 नंबर जर का असेल तर त्यांना लक आहे असं लिहिलेलं आहे त्यांनी. जर त्याप्रमाणे जर का तुमचा ह्याच्यावर विश्वास असेल तर 2 नंबर असलेल्या एखादी गोष्ट घ्यायची. त्यामुळे लकी आहेत, अनलकी नक्कीच नसाल, कारण लक सांगितलेलं आहे. त्यामुळे मी केवळ ज्याने आपलं नुकसान होणार नाही, ज्याने आपला फायदा होत असेल तर ते करायला काय हरकत आहे. कारण यांचा रंग असतो हिरवा. जसा उत्तरा फाल्गुनीचा निळा असतो तसा ह्यांचा हिरवा असतो. असं आपलं म्हणजे ती थोडक्यातली माहिती मी नेहमीच देते, की ज्याच्यामुळे तुम्हाला जर थोडासा फायदा झाला. आणि स्वभाव, किंवा तुम्ही ह्या टाईममधले कोणी कलाकार आहात का, काय आहात का, हे चेक नक्की करा. आणि राधे राधे.